राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ऑफर आली तर विचार करेन असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत केलं होतं आणि त्यावर आता अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं. ऑफरच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला असं कोल्हे म्हणाले. अशी ऑफर आत्तापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. अशी ऑफर आत्तापर्यंत माझ्याकडे आली नाही. म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू. त्यावेळी त्या पत्रकार बांधवांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजपत गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का. यावर माझा प्रतिप्रश्न त्यांना असा होता की अशी काही ऑफर आहे का. जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर त्यावर विचार करू. त्यामुळे मला वाटतं की हे रेल्वेच्या संदर्भामध्ये असणारं एक विधान होतं. या रेल्वेच्या संदर्भातल्या विधानाला काही वेगळा अर्थ काही जणांनी काढण्याचा हा प्रयत्न केला सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे. परंतु फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही आमची सगळ्यांची मागणी आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही जी आधी ठरली होती त्याच पद्धतीने ही व्हावी, ही जी आमची मागणी होती त्या संदर्भातला हा प्रश्न होता आणि त्याच्यावरचं ते उत्तर होतं.